SYBAच्या स्पेशल वनच्या या लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या प्रत्यक्ष अभ्यासाला या व्हिडिओतून सुरुवात करणार आहोत. आपल्याला जे 4 विचारवंत या थर्ड सेमेस्टरमध्ये SYBAच्या स्पेशल वनमध्ये शिकायचे आहेत, त्यामध्ये आपला पहिला विचारवंत आहे प्लेटो. प्लेटो शिकण्याआधी आपण पाश्चात्य विचारांचा थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. पाश्चात्य विचारवंतांच्यामध्ये भारतीय विचारवंत आणि पाश्चात्य विचारवंत अशी तुलना केली जाते. मुळात भारतामध्ये वेदांमध्ये थोडंसं तत्त्वज्ञान आहे, आणखी महाभारतामध्ये काही प्रमाणात आहे, रामायणामध्ये आहे. त्यानंतर पूर्वेकडे काही तत्त्वज्ञ होऊन गेले, चीनमध्ये होऊन गेले, मध्य पूर्वेमध्ये होऊन गेले. म्हणजे भारतीय उपखंड आणि आशिया खंडामध्ये काही विचारवंत होऊन गेले. पण राजकीय विचार ज्याला म्हणता येईल असा काही खास विचार भारतामध्ये मांडला गेला नाही. काही प्रमाणामध्ये महाभारतामध्ये भीष्म आहे. आणखी कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये कौटिल्य एक राजकीय विचारवंत म्हणून अभ्यासला जातो. पण भारतामध्ये कौटिल्य जर सोडला तर भारतामध्ये राजकीय विचारांचा विकास काही विशेष झालेला नाही. रामायण महाभारतामध्ये अगदी भीष्म पर्वामध्ये थोडासा भाग राजकीय विचारांचा आहे, पण ज्याला आपण राजकीय विचार खास म्हणू असं काही भारतामध्ये विकसित झालेला नाही. राजकीय विचार प्रामुख्याने विकसित झालेला आहे तो पाश्चात्य देशांच्यामध्ये. जो आपण सध्याचा इटली, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी ज्याला आपण ओळखतो, तर हे युरोपियन देश जे आहेत. आता या युरोपियन देश आपण आज ज्याला म्हणतो, तर पूर्वी या पश्चिमेकडच्या देशांना युनानी देश असं म्हणायचे. युनान म्हणजे ग्रीस, आणि ग्रीक साम्राज्य तुम्ही ऐकून असाल, रोमन साम्राज्य तुम्ही ऐकून असाल. तर जगामध्ये ज्या प्रगत संस्कृती होत्या, तर त्यातली एक ग्रीक संस्कृती होती, भारतीय संस्कृती, चीनी संस्कृती होती, अरबी संस्कृती. तर तशा प्रकारची एक प्रगत संस्कृती युरोपमध्ये पण ग्रीकांच्यामध्ये होती. तर इसवी सन पूर्व काळापासून युरोपमध्ये राजकीय विचारांची सुरुवात झालेली आहे. तर हा जो विचारवंत आहे प्लेटो आपल्याला शिकायचा आहे, तर याचा जन्म इसवी सन पूर्व 427 झालेला आहे आणि याचा मृत्यू इसवी सन पूर्व 347 झालेला आहे. असा याचा कालखंड आहे. म्हणजे प्राचीन काळातला हा विचारवंत आहे. तर हा ग्रीसमधला विचारवंत जो आहे, प्राचीन ग्रीक विचारवंत, त्याला आपण पाश्चात्य विचारवंत म्हणूया. तर ह्या प्लेटोचा जन्म अथेन्स शहरामध्ये, ग्रीसच्या राजधानीत अथेन्स शहरामध्ये, म्हणजे ग्रीसनगर राज्य जे होतं त्याची राजधानी अथेन्स. आणि त्याच्याही पूर्वी ग्रीक साम्राज्याच्या पूर्वी छोटी छोटी नगरराज्य ग्रीसमध्ये होती. अथेन्स आणि स्पार्टा ही दोन प्रमुख राज्य होती. तर या ग्रीक राज्यांना नगर राज्य असं संबोधलं जायचं. म्हणजे एक शहर असायचं आणि त्या शहराच्या आसपासची काही खेडी यांचं मिळून अशी छोटी छोटी राज्य त्या काळामध्ये बनलेली असायची. जसं आपल्याकडे आपल्या देशामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा 650 संस्थानं होती, अशी छोटी छोटी राज्य तेव्हा पण प्राचीन काळात पण अस्तित्वात होती. तर ह्या ग्रीसमध्ये प्लेटोचा जन्म इसवी सन पूर्व 427 झालेला आहे. अथेन्स नावाच्या नगरामध्ये एका उमरावाच्या घरामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. उमराव म्हणजे जसं आपण आज व्यक्तिवादी समाजव्यवस्था आहे, लोकशाहीवादी आहे, आणि भांडवलशाही समाजव्यवस्था आहे, उदारमतवादी आहे, तसं प्राचीन काळामध्ये आणि मध्ययुगामध्ये सुद्धा उमरावशाही होती. राजा असायचा राज्याचा, त्याच्या खाली उमराव असायचा, ज्याला आपण सरदार म्हणतो, जहागीरदार म्हणतो, आणि त्याच्या खाली प्रजा, असे 3 स्तर प्राचीन आणि मध्ययुगामध्ये जनतेचे असायचे. तर अशा ह्या उमरावाच्या घरामध्ये प्लेटोचा जन्म इसवी सन पूर्व 427 झालेला आहे.
तर त्याच्या काळातली जी समाजव्यवस्था होती, तर आपण सुरुवातीला पाहिलं की नगर राज्य होती, छोटी छोटी नगर आणि त्याच्या भोवती असणारे छोटी छोटी राज्य, आणि त्या नगर राज्यांना लोकशाही राज्य म्हणायची. आता किंवा लोकशाही राज्य आपण आजच्या भाषेमध्ये म्हणतो आपल्याला समजायला, पण ती ग्रीक नगर राज्य होती, ती गणराज्य होती. गणराज्य एकेकाळी जगाच्या इतिहासामध्ये सगळीकडेच होती, भारतातही होती, बुद्धाच्या काळामध्ये होती, आणि तशीच ती प्लेटो, अरिस्टॉटल, सॉक्रेटिसच्या काळामध्ये, प्राचीन काळात युरोपमध्ये पण होती. तर ही जी गणराज्य होती, गणराज्य नावापुरती गणराज्य होती, म्हणजे ॲक्च्युअल ती सामंती राज्यच होती. म्हणजे गणराज्य याचा अर्थ आपण असा घेतो की लोकशाही राज्य, प्रजासत्ताक राज्य, लोकांचं राज्य, या अर्थाने आपण गणराज्य म्हणतो. पण युरोपचं गणराज्य हे वेगळ्या अर्थाने गणराज्य होतं. ग्रीसचं प्राचीन ग्रीक राज्य किंवा भारतातही त्या तसाच प्रकार होता जगभर. म्हणजे प्राचीन काळातली जी गणराज्य होती ती आधुनिक लोकशाहीसारखी नव्हती. म्हणजे आज जशी प्रातिनिधिक लोकशाही आहे, निवडणूक होतात, तो प्रकार नसायचा. तर नागरिक एकत्र यायचे सगळे राज्यातले, शहाणी माणसं, ज्याला उमराव असं म्हणतो, किंवा उच्च कुळातली माणसं, शहाणी माणसं, हुशार माणसं, आणि ते सगळी माणसं मिळून राज्यकारभार करायचे. तर अशा प्रकारचा ती गणराज्य जगामध्ये एकेकाळी प्राचीन काळात सगळीकडे होती, आणि ती युरोपामध्येही होती. पण ही जी गणराज्य होती ही आजच्या लोकशाहीसारखी प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार देणारी राज्य नव्हती. तर त्या काळामध्ये, प्राचीन काळात गुलामगिरीची समाजव्यवस्था होती, आणि गुलामगिरीच्या समाजव्यवस्थेमध्ये नागरिकांचे वर्ग असायचे. एक राज्यकर्त्यांचा वर्ग असायचा, उमरावांचा वर्ग असायचा, त्याच्याखाली गणराज्यामध्ये नागरिकांचा वर्ग असायचा, आणि त्याच्याखाली गुलामांचा किंवा उत्पादकांचा वर्ग असायचा. राज्यकर्त्यांमध्ये कोण असायचं? राजा असायचा, आणि त्याचे सल्लागार असणारे उमराव असायचे, किंवा त्याचे मदतनीस, त्याचे सत्तेतले पार्टनर, सहभागी. तर अशा प्रकारची ही काही देशांच्यामध्ये राजेशाही असायची, काही देशांमध्ये गणराज्य असायची. काही गणराज्यांच्यामध्ये राजा लोकनियुक्त असायचा, किंवा नागरिक मिळून किंवा उमराव मिळून सगळे एकत्रितपणे राज्यकारभार करायचे. तर अशा प्रकारची गणराज्य शासन पद्धती प्राचीन काळामध्ये जगामध्ये सर्वत्र होती, आणि ती युरोप खंडामध्ये पण होती, ग्रीक नगरराज्यांच्यामध्ये होती. तर अशाच एका ग्रीक नगरराज्यामध्ये अथेन्स नावाचं एक जगप्रसिद्ध अशा प्रकारचं ऐतिहासिक गणराज्य ते होऊन गेलेलं आहे युरोपामध्ये. ग्रीस, आज ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी, आजच्या ग्रीसची जी राजधानी अथेन्स आहे, तर ही अथेन्स हे स्वतंत्र नगरराज्य प्राचीन काळामध्ये, प्लेटोच्या काळामध्ये होतं. तर हे जे नगरराज्य होतं, या नगरराज्यामध्ये प्लेटोचा उमरावाच्या घरामध्ये जन्म झाला, आणि त्या काळातली जी लोकशाही होती तर ही गुलामगिरी असलेली लोकशाही होती. म्हणजे नागरिकांना फक्त राजकीय अधिकार होते, गुलामांना राजकीय अधिकार नव्हते. त्यानंतर स्त्रियांना पण राजकीय अधिकार नव्हते. म्हणजे थोडक्यात गणराज्य म्हणजे लोकशाही राज्य जरी म्हटलं गेलं त्याला, तरी पण ते मर्यादित प्रमाणात लोकशाही, मर्यादित प्रमाणात गणराज्य, गण म्हणजे लोक, जनता, म्हणजे मर्यादित प्रमाणे ती लोकांची सत्ता असलेलं गणराज्य होतं. परदेशी व्यक्ती, गुलाम, भुदास किंवा ज्याला आपण गुलाम म्हणतो, आणि 20 वर्षाखालील मुलं यांना राजकीय अधिकार नव्हते, स्त्रियांना राजकीय अधिकार नव्हते. तर अशा एका ग्रीक गणराज्यामध्ये अथेन्सच्या प्लेटोचा जन्म झालेला आहे. प्लेटोचं जे तत्त्वज्ञान आहे, तर प्लेटोने 3 प्रमुख ग्रंथ लिहिलेले आहेत. प्लेटोने एकूण 35 डायलॉग्स त्याचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यापैकी 3 ग्रंथ त्यांनी जे प्रमुख लिहिले त्याच्यामध्ये दी रिपब्लिक आहे, दी लॉज आहे, आणि दी स्टेट्समन, असे 3 प्रमुख ग्रंथ राज्यशास्त्राच्या दृष्टीनं त्याच्या आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तर प्लेटोचं जे काही शिक्षण झालं, सॉक्रेटिसच्या हाताखाली त्याचं शिक्षण झालं, सॉक्रेटिसच्या मार्गदर्शनाखाली. सॉक्रेटिस आपल्याला माहिती की जगातला एक फार मोठा तत्त्वज्ञ म्हणून ओळखला जातो, आणि सॉक्रेटिस हा अथेन्सच्यामध्ये लोकांना शहाणं करायचा, लोकांना प्रश्न विचारायचा, एखाद्या चौकात जाऊन डायलॉग करायचा लोकांशी, आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तो लोकांचं शिक्षण करायचं, लोकांचं प्रबोधन करायचं. म्हणजे जे तत्त्वज्ञानाचं शिक्षण आहे, जे
एकंदरीत राजकीय, सामाजिक किंवा सगळ्या प्रकारचं शिक्षण आहे, तर ते आपल्यापुरतं, तत्त्वज्ञ वर्गापुरतं मर्यादित राहू नये. ते सर्वसामान्य माणसापर्यंत गेले पाहिजे. सर्वसामान्य माणसापर्यंत जाऊन सगळी लोक शहाणी झाली पाहिजेत आणि राज्याचा, समाजाचा विकास झाला पाहिजे. या उदात्त हेतूनं सॉक्रेटिस जो प्लेटोचा शिक्षक होता, ज्याचा प्लेटोचा जो आदर्श होता, असा हा सॉक्रेटिस लोकांना शहाणं करायचा. त्याच्याकडे जे ज्ञान होतं तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि अत्यंत सोप्या भाषेत लोकांशी प्रश्नोत्तरं करीत, डायलॉग करत, चर्चा करून तो लोकांना म्हणजे एका अर्थानं प्रबोधन करायचा. परंतु अथेन्सचे जे राज्यकर्ते होते, त्या अथेन्सच्या राज्यकर्त्यांना राज्यकारभार करण्यासाठी सॉक्रेटिसचा अडचण व्हायला लागली, अडथळा व्हायला लागला. कारण तो लोकांना शहाणं करतो आणि कुठल्याही सत्ताधाऱ्यांना आपल्याला माहिती आहे की लोक शहाणी होणं परवडणारं नसतं. आणि म्हणून इसवी सन पूर्व 399 प्लेटोचं वय तेव्हा 28 वर्षाचं होतं. त्यावेळेला या सॉक्रेटिसला गणराज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सॉक्रेटिसला सुनावली. सॉक्रेटिसचं चरित्र मोठं म्हणजे महान आहे. तर सॉक्रेटिसला ज्या वेळेला शिक्षा सुनावली गेली तर त्याच्या मित्रांनी त्याला, म्हणजे जेव्हा राज्यकर्त्यांनी त्याला तुरुंगात ठेवलेलं होतं, तर त्याच्या मित्रांनी त्याला पळून जायची व्यवस्था केली होती तुरुंगातून. पण सॉक्रेटिस तुरुंगातून पळून जायची संधी मिळूनही पळून गेला नाही. तो धाडसानी मृत्यूला समोर गेला. तो असं म्हटला की मी जर पळून गेलो तर माझे विचार खोटे आहेत असं जगाला वाटेल आणि जग तत्त्वज्ञानापासून, चांगल्या विचारापासून दूर जाईल. आणि म्हणून पळून जायला तुरुंगातून संधी असतानाही सॉक्रेटिस पळून गेला नाही आणि त्याने मृत्यूदंड स्वीकारला. हेमलॉक विषाचा पेला त्याने आनंदाला तोंडाला आपल्या लावला तुरुंगामध्ये आणि तो त्या विषाचा परिणाम होऊन त्याला गुंगी येऊन बेशुद्ध होईपर्यंत तो आपल्या शिष्यांना ज्ञान देत होता. असा हा ज्ञान तपस्वी, ज्ञान महर्षी असा प्रकारचा हा सॉक्रेटिस. तर या सॉक्रेटिसच्या हाताखाली प्लेटोचं शिक्षण झालेलं होतं. तर आता आपल्याला प्लेटोचा थोडक्यात परिचय बघितल्याच्या नंतर आपण प्लेटोचे विचार बघणार आहोत. तर प्लेटोवर सॉक्रेटिसचा प्रभाव होता हे आपण पाहिलं. सॉक्रेटिस हा अतिशय उदात्त तत्त्वज्ञान असणारा महान विचारवंत होता. तर सॉक्रेटिसच्या प्रभावाखाली तयार झालेला हा जो प्लेटो विचारवंत आहे, याचा पहिला विचार आपण समजून घेणार आहोत. त्याचा पहिला विचार आहे आदर्श राज्य. तर आदर्श राज्याचा जो विचार आहे याच्यामध्ये त्याने काही वैशिष्ट्य आदर्श राज्याची सांगितले आहे. तर पहिल्यांदा आपल्याला त्याच्या आदर्श राज्याची कल्पना कशासाठी मांडली, कारण कुठलाही विचार जो असतो तो हवेत नाही येत, त्याला कुठली तरी पार्श्वभूमी असते आणि त्यामुळे तो विचार पुढे येत असतो. तर ह्या आदर्श राज्याची पार्श्वभूमी अशी की प्लेटोच्या जो म्हणजे गुरु होता, त्याचा शिक्षक होता, त्याचा आदर्श होता, ज्याच्याकडे त्यांनी शिक्षण घेतलं, त्या सॉक्रेटिसचा इसवी पूर्व 399 मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली. मग त्यानंतर प्लेटो जगातल्या वेगवेगळ्या देशामध्ये फिरला. ॲबेशिनिया, सिसिली किंवा ज्याला आपण सध्याचं अरबस्तान म्हणतो, इराण, अशा जगातल्या वेगवेगळ्या देशांच्यामध्ये तो फिरला. ज्ञान त्याने आणखी गोळा केलं आणि मग तो पुन्हा अथेन्सला आला आणि अथेन्सला आल्याच्या नंतर त्याने आपली स्वतःची अकॅडमी सुरू केली, स्वतःचं स्कूल सुरू केलं, म्हणजे स्वतःची शाळा आपल्या भाषेत आपण म्हणूया किंवा महाविद्यालय म्हटलं तरी चालेल. तर अशा प्रकारची स्वतःची शिक्षण संस्था त्यांनी सुरू केली. जे काम अरिस्टॉटलचा गुरु प्लेटो आणि प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस करत होता, तर ते सॉक्रेटिसचं काम पुढे प्लेटोने शिक्षणाचं चालू ठेवलं. नागरिकांना शहाणं करण्याचं काम त्याने सुरू केलं आणि म्हणून त्याने पहिली औपचारिक शाळा किंवा शिक्षण संस्था अथेन्स शहरामध्ये सुरू केली. आपली अकॅडमी त्यांनी सुरू केली. याचं कारण काय, तर त्याच्या काळामध्ये अथेन्समध्ये गोंधळ निर्माण झालेला होता. राज्यकर्ता आणि जनता यांच्यामध्ये अंतर निर्माण झालेलं होतं. स्वार्थासाठी राज्यकर्ते काम करताना दिसत होते. उमराव वर्ग स्वार्थासाठी काम करत होता. जनतेकडे दुर्लक्ष त्यांचं होत होतं.
आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला विकासाला संधी मिळण्याची परिस्थिती त्या वेळेला राहिलेली नव्हती. त्यानंतर व्यक्तीचे जे सद्गुण आहेत, व्यक्तीच्या अंगचे गुण, या गुणांना काही किंमत, मूल्यांना काही किंमत राहिली नव्हती. थोडक्यात मूल्य धोक्यात आलेली होती, विचार धोक्यात आलेले होते, सद्गुण धोक्यात आलेले होते. आणि अशा या काळामध्ये त्याने आपला आदर्श राज्याचा विचार मांडलेला आहे. तर ही त्याच्या आदर्श राज्याची, त्या अथेन्सची गोंधळाची पार्श्वभूमी आहे. तर त्याने हा जो आदर्श राज्याचा विचार मांडलेला आहे त्याची काही वैशिष्ट्यावरून आपल्याला तो आदर्श विचार समजून घेता येईल. तर त्याचा पहिला भाग आहे तत्वज्ञ राजाचा कारभार. हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आदर्श राज्याचं वैशिष्ट्य आहे. आदर्श राज्यामध्ये राजा जो असेल तो तत्वज्ञ असला पाहिजे असं प्लेटोचं म्हणणं आहे. राजा तत्वज्ञ का असावा, तर प्लेटोच्या असं लक्षात आलं की सॉक्रेटिस सारख्या महान तत्वज्ञाला अथेन्सच्या नगर राज्यामध्ये विषाचा प्याला प्यावा लागला, मृत्यूदंड स्वीकारावा लागला. एवढ्या महान आणि आदर्श व्यक्तित्वाला, जो समाजासाठी ज्यांनी आपलं आयुष्य झोकून दिलं, त्या माणसाला या भ्रष्ट व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीनं मृत्यूदंडाची शिक्षा होते, ही गोष्ट काही प्लेटोला बरी वाटली नाही. आणि म्हणून त्याच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला लोकांना शहाणं केलं पाहिजे. जे काम सॉक्रेटिस करत होता तेच काम आपल्याला पुढं केलं पाहिजे, हे त्याला प्रकर्षाने जाणवलं. आणि म्हणून त्याला असं वाटलं की हे जे सगळं अराजक राज्यामध्ये, अथेन्सच्या नगर राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे किंवा ग्रीसच्या इतर राज्यांच्यामध्ये जे दिसतंय, त्याचं कारण असं की राज्यकर्ते जे आहेत ते उथळ झालेले आहेत, जनतेलाही ज्ञान नाही आहे. आणि या उथळ राज्यकर्त्यांना तत्त्वज्ञान कळत नाही, मूल्य कळत नाही. आणि म्हणून ही दुरावस्था सॉक्रेटिससारख्या तत्त्वज्ञावर ओढावलेली आहे. आणि म्हणून त्याने तत्त्वज्ञ राजा घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. आणि म्हणून त्यानं आदर्श राज्याचं त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे, आदर्श राज्याचा प्रमुख हा राजा तत्त्वज्ञ राजा असला पाहिजे. आणि हा तत्त्वज्ञ राजा कसा असेल, तर तो संपूर्ण ज्ञानी असेल. म्हणजे अज्ञानी लोकांच्या हातामध्ये सत्ता गणराज्याची गेल्यामुळं सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली हे त्यांनी ओळखलं. आणि म्हणून ज्ञानी माणसांच्या हातामध्ये सत्ता असेल म्हणून त्यांनी तत्त्वज्ञ राजाची कल्पना मांडली. आणि मग हा राजा कसा असेल, हा सामान्य माणसासारखा नसेल, तर तो भावनेच्या आणि विकारांच्या पलीकडे गेलेला असणार आहे. त्याच्यावर प्रभाव फक्त बुद्धीचा असेल, त्याच्यावर प्रभाव फक्त ज्ञानाचा असेल. व्यक्तिगत भावना, व्यक्तिगत विकार, ज्याला आपण मानसिक दुर्गुण म्हणतो, असे कोणतेही दुर्गुण त्याच्यामध्ये असणार नाही. आणि तो ज्ञानाला सर्वोच्च महत्त्व देईल आणि ज्ञानाच्या मार्गदर्शनानुसार तो काम करेल. ह्या उद्देशाने त्यानं म्हणजे थोडक्यात एक आदर्श राजा, एक तत्त्वज्ञ राजा, एक विचारी राजा, एक विचाराचा पाया असणारा राजा, एक मूल्यांचा पाया असणारा राजा घडवण्याचं स्वप्न त्याचं होतं. त्याच्यानंतर त्याच्या आदर्श राज्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे, हा राजा जरी तत्त्वज्ञ असला, त्याच्या हातामध्ये जरी राज्याची सत्ता असली, तरी पण राजाची हुकुमशाही असणार नाही. हे त्याच्या आदर्श राज्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे. राजाची हुकुमशाही असणार नाही म्हणजे कसं, आता जर एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असेल, राजाच्या हातामध्ये सत्ता असेल, तर साहजिकच एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असते तेव्हा त्याला आपण हुकुमशाही म्हणतो. आणि जेव्हा अनेक लोकांच्या हातामध्ये सत्ता असते तेव्हा आपण त्याला लोकशाही म्हणतो. मग एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असताना जर त्याला हुकुमशाही म्हणायचं नाही तर ते कसं, तर त्याला जे अपेक्षित आहे की हा राजा जरी एक व्यक्ती असला सत्ताधारी, तरीसुद्धा तो तत्त्वज्ञ असणार आहे. तो भावनेच्या आधारे कुठलं काम करणार नाही, तो विकाराच्या आहारी जाणार नाही, तो दुर्गुणांच्या आहारी जाणार नाही. राग, लोभ, मोह, मत्सर, स्वार्थ ह्या सगळ्या गोष्टीचा तो पलीकडे गेलेला असणार आहे. आणि म्हणून तो विचारी असल्यामुळं, विवेकी असल्यामुळं, तत्त्वज्ञ असल्यामुळं राजा हुकुमशहा होणार नाही. आणि राजाला प्रजेचं हित चांगल्या पद्धतीनं कळेल आणि प्रजेचं हित राजाला कळत असल्यामुळं राजा हा आदर्श असणार आहे आणि तो हुकुमशहा होणार नाही. प्रजेचं हितरक्षण करणं हेच राजाचं प्रमुख कर्तव्य राहील. तत्त्वज्ञ असल्यामुळं त्याला
प्रजेचं हित कशात आहे हे राजाला कळतं. प्रजेला स्वतःचं हित कशात आहे हे कळत नाही, कारण प्रजा अज्ञानी असते आणि अज्ञानी प्रजेच्या हातामध्ये राज्याचा कारभार गेला की अराजक निर्माण होतं, स्वार्थ माजतो. जे सॉक्रेटिसच्या बाबतीमध्ये झालं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली, तर तसं होतं. आणि म्हणून प्लेटोचं मत असं आहे की आदर्श राजा असेल पण तो हुकुमशाही असणार नाही. त्यानंतर त्याच्या आदर्श राज्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे नवी शिक्षण प्रणाली किंवा आदर्श शिक्षण प्रणाली. त्याने एक स्वतंत्र शिक्षण प्रणाली आदर्श राज्यासाठी सांगितलेली आहे. तर त्याने काय केलेलं आहे की शिक्षणाचे 2 भाग केलेले आहेत. एक प्राथमिक शिक्षण आणि दुसरं उच्च शिक्षण. याच्यामध्ये वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच शिक्षणाची सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी जे शिक्षण सांगितलं हे औपचारिक शिक्षण आहे. आणि हे पण त्याच्या शिक्षणाचे एक दोष असा आहे, म्हणजे त्याचं खूप सखोल अशा प्रकारची शिक्षणाची कल्पना आहे, त्याची उथळ नाही. राजा हा अत्यंत बुद्धिमान लोकच राजे झाले पाहिजेत. अज्ञानी लोकांच्या हातामध्ये सत्ता जाणं प्लेटोला मान्य नाही. अर्थात ती एक पार्श्वभूमी आहे. त्या प्लेटो सॉक्रेटिसच्या मृत्यूदंडाची जे काही घटना घडली त्याच्यामुळं अडाणी अज्ञानी लोकांच्या हातामध्ये सत्ता जाणं प्लेटोला बिलकुल मान्य नाही. आणि म्हणून त्यानं एक खास शिक्षण प्रणाली निर्माण केलेली आहे. पण ही शिक्षण प्रणाली वर्गीय व्यवस्थेवर आधारलेली आहे. म्हणजे समाजातल्या सगळ्या वर्गांना शिक्षण मिळेल पण एकसारखं मिळणार नाही. उत्पादक समाजाचे त्यांनी 3 वर्ग सांगितले. उत्पादक वर्गाला प्राथमिक शिक्षण मिळेल, सैनिक वर्गाला उच्च शिक्षण मिळेल आणि राज्यकर्ता वर्ग जो आहे त्याला उच्च शिक्षण आणि त्याच्या पुढचं अनुभवाचं शिक्षण, राज्यकारभाराचं शिक्षण, असं सगळ्या प्रकारचं शिक्षण, त्याला उच्च तत्त्वज्ञानाचं शिक्षण मिळेल. तर अशी एक साधारण त्याची शिक्षण प्रणाली आहे, एक नियोजनबद्ध शिक्षण प्रणाली आहे. कारण आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर लोक आदर्श असले पाहिजे, राज्यकर्ते आदर्श असले पाहिजेत, तत्त्वज्ञ असले पाहिजेत आणि ते शिक्षणाशिवाय शक्य होणार नाही. आणि म्हणून त्यांनी आदर्श शिक्षण प्रणाली सांगितली. त्याचा पुढचा भाग आहे न्याय व्यवस्था. या त्याची जी आदर्श राज्याची कल्पना आहे हे त्याचं न्यायव्यवस्था हे वैशिष्ट्य आहे. न्यायव्यवस्था म्हणजे काय? न्यायव्यवस्था म्हणजे आपण जे सध्या न्यायालय म्हणतो किंवा न्यायदानाची पद्धती म्हणतो, न्यायव्यवस्था म्हणतो, याचाच त्याच्या न्यायव्यवस्थेच्या कल्पनेशी संबंध नाही. त्याची न्यायव्यवस्था म्हणजे एक समाजाची व्यवस्था, न्यायावर आधारलेला समाज या अर्थाने त्याच्या न्यायव्यवस्थेचा कल्पना आहे. तर त्याची न्यायाची कल्पना अशी आहे की प्रत्येक व्यक्तीनं आपापलं काम करावं आणि प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या कामामध्ये एक्सपर्ट असावं, तत्त्वज्ञ असावं, तज्ज्ञ असावं आपल्या कामामध्ये आणि कुणीही कुणाच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये, अशी त्याची कल्पना आहे. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य त्याच्या न्यायव्यवस्थेचं श्रमविभाजन असेल आणि दुसरं वैशिष्ट्य असेल श्रमविभाजन झाल्याच्या नंतर कुणीही कुणाच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये आणि प्रत्येकाने जर आपापलं काम व्यवस्थित केलं तर सगळ्या समाजाची व्यवस्था चांगली चालते, अशी त्याची कल्पना आहे. तर अशी त्याची न्यायाची कल्पना आहे. त्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे आदर्श राज्याचं, ते आहे कला आणि साहित्यावर बंधनं. कला आणि साहित्य मानवी जीवनासाठी फार आवश्यक असतात. जशा माणसाच्या अनेक भौतिक गरजा असतात तशा कला आणि साहित्य ही पण माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठीची अत्यंत आवश्यक गरज आहे. व्यक्तीच्या अभिव्यक्तीसाठी त्याची खूप गरज असते कला आणि साहित्याची. म्हणजे मानवी जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे कला आणि साहित्य. आणि म्हणून कला आणि साहित्य असावं, परंतु ते पूर्ण स्वतंत्र नसावं. कारण मुळातच प्लेटो हा नियंत्रित शासन असावं असं त्याचं म्हणणं आहे. मुक्त शासन त्याला मान्य नाही. कारण सॉक्रेटिसच्या बाबतीमध्ये घडलेली घटना ही आयुष्यभर त्याच्या समोर होती आणि म्हणून आणि त्याला आदर्श राज्य घडवायचं होतं. आणि आदर्श राज्य घडवायचं असल्या कारणाने प्रत्येक गोष्ट ही म्हणजे पारखूनच घेतली पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट शिक्षणातूनच केली पाहिजे, ज्ञानाच्या कसोटीवर तपासली गेली पाहिजे. आणि म्हणून त्यानं कला आणि साहित्य याला मुक्तता न देता कला आणि साहित्यावर काही बंधनं नियंत्रणं घालायचं असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून साहित्य निर्मिती आहे किंवा कला निर्मिती आहे तर तरुण वर्गावर चांगले संस्कार व्हावेत ह्या उद्देशानं कलेवर आणि साहित्यावर
काही मर्यादा घातल्या पाहिजेत असं प्लेटोचं म्हणणं आहे. त्यानंतर त्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे राज्याचे 3 वर्गामध्ये विभाजन करायचं आहे. म्हणजे राज्याचं 3 वर्गात विभाजन करायचं म्हणजे समाजाचं 3 वर्गात विभाजन करायचं. पण राज्याचं विभाजन त्याला असं म्हणायचं कारणाने म्हणायचं की राज्यकर्त्यांचा एक वर्ग आहे, सैनिकांचा वर्ग आहे. राज्यकर्त्यांचा वर्ग हा राजकीय वर्ग असतो, सैनिकांचा वर्ग हा राज्याचाच सेवक वर्ग असतो, म्हणजे ते प्रशासन म्हणू आपण त्याला. मग ते एक राजकीयच वर्ग झाला. आणि नागरिकसुद्धा नागरिक म्हणजे सामान्य व्यक्ती जेव्हा नागरिक म्हणून ओळखला जातो तेव्हा तो राजकीय व्यक्ती असतो. म्हणजे जसं आपण निवडणुकीमध्ये मतदान करतो किंवा जे काही राजकीय कार्य करतो तेव्हा आपण नागरिक म्हणून काम करत असतो, एक खाजगी व्यक्ती म्हणून काम नाही करत. म्हणजे खाजगी व्यक्ती वेगळी आणि नागरिक म्हणून काम करणं वेगळं. आणि म्हणून राज्याचं 3 वर्गामध्ये विभाजन जे केलं ते समाजव्यवस्थेचं जरी विभाजन असलं समाजाचं लोकांचं तरी त्याला राज्याचं विभाजन असं म्हणायचं. कारण नागरिक हा राज्याचा नागरिक असतो, तो नागरिक म्हणून काम करत असतो. सैनिक हा पण राज्याचा अविभाज्य भाग असतो आणि राज्यकर्ता हा तर राज्याचा चालकच असतो. आणि म्हणून मग हे 3 वर्ग जे आहेत हे कोणते वर्ग आहेत? राज्यकर्ता वर्ग राज्यकारभार करील, सैनिकांचा वर्ग राज्याचं संरक्षण करील, सीमांचं शांतता सुव्यवस्था राखण्याचं काम पण करील, आणि नागरिकांचा वर्ग राज्यकारभाराच्या कामामध्ये मदत करील, तर राजाला मदत करील. तर असे 3 वर्ग त्याने निर्माण केलेले आहेत. एक तर राज्यकर्त्यांचा वर्ग राज्यकारभार करतो, सैनिकांचा वर्ग राज्याचं संरक्षण करतो, आणि तिसरा जो नागरिकांचा वर्ग आहे हा नागरिक म्हणूनही काम करील आणि तो उत्पादक म्हणूनही काम करील. म्हणजे सेवा कार्य करणं आणि उत्पादनाची वस्तू उत्पादनाची, मग ते अन्नधान्य असतील किंवा कुठल्याही ज्या ज्या नागरी गरजा लोकांच्या आहेत त्या नागरी गरजांशी संबंधित सगळ्या वस्तूचं उत्पादन आणि सेवांचा पुरवठा करणं, तर हे या उत्पादक वर्गाचं काम राहील. आणि नागरिकांचा जो राज्यकर्त्यांचा आणि सैनिकांचा जो वर्ग आहे तो उत्पादक कामामध्ये नसतो आणि म्हणून त्यांच्या सेवेसाठी म्हणून हा उत्पादक वर्ग पण काम करेल. तर अशा पद्धतीनं राज्याचं त्यांनी 3 वर्गात विभाजन असेल आदर्श राज्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय. नंतर साम्यवाद हा एक भाग वैशिष्ट्य त्याच्या आदर्श राज्याचा आहे. साम्यवाद म्हणजे कार्ल मार्क्सचा साम्यवाद, सगळे समान असतील, संपत्तीचं राष्ट्रीयकरण होईल, ह्या अर्थाने तो साम्यवाद नाही. मार्क्सचा साम्यवाद वेगळा, आधुनिक साम्यवाद वेगळा आणि प्लेटोचा साम्यवाद वेगळा. तर प्लेटोचा साम्यवाद हा राज्यकर्त्या वर्गाचा साम्यवाद आणि स्त्रियांचा साम्यवाद आहे, किंवा त्याला स्त्रियांचा साम्यवाद आणि संपत्तीचा साम्यवाद असंही म्हटलं जातं. तर राज्यकर्त्यांचा साम्यवाद किंवा संपत्तीचा साम्यवाद म्हणजे काय? तर राज्यकर्त्यांना स्वतःची संपत्ती नसेल, राज्यकर्त्यांना स्वतःचं कुटुंब नसेल, राज्यकर्त्यांनी विवाह करणार नाहीत, म्हणजे त्यांचे कुटुंब असणार नाहीत, मुलं बाळ असणार नाही, पत्नी असणार नाही, आणि राज्यकर्त्यांची स्वतःची संपत्ती नाही. म्हणजे राज्यकर्ता हा सर्वस्वी राज्यासाठी स्वतःला त्याने समर्पित केलेलं असेल, त्याचं संपूर्ण जीवन राज्यासाठी नागरिकांच्या सेवेसाठी असेल, असा हा नागरिकांचा वर्ग आहे. तर असं त्यांनी काय सांगितलं, तर राज्यकर्ते भ्रष्ट कशामुळं होतात, राज्य भ्रष्ट कशामुळं होतं, राज्य रसातळाला कशामुळं जातं, राज्याची अवनती कशामुळं होते, तर राज्यकर्ता भ्रष्ट झाला की राज्य भ्रष्ट होतं, नागरिक पण मग भ्रष्ट होतात, संपूर्ण समाज व्यवस्था राज्यव्यवस्था रसातळाला जाण्याचं भ्रष्ट होण्याचं कारण हे राज्यकर्ते भ्रष्ट होणंही असतं. आणि व्यक्ती भ्रष्ट जी होते ती प्रामुख्यानं संपत्तीमुळे होते. 2 कारणं आहेत, संपत्ती आणि कुटुंब, ह्या 2 गोष्टीमुळे व्यक्ती भ्रष्ट होते. आणि सामान्य माणूस भ्रष्ट झाला तर फारसं नुकसान होत नाही, पण राज्यकर्ता भ्रष्ट झाला तर संपूर्ण राज्याचं दीर्घकालीन नुकसान होत असतं. आणि म्हणून त्याने राज्यकर्त्या वर्गाचा साम्यवादाचा, संपत्तीच्या साम्यवादाचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून त्या अर्थ म्हणजे साम्यवादी, जसं मार्क्सच्या आधुनिक साम्यवादामध्ये संपत्तीचं राष्ट्रीयकरण होईल, खाजगी संपत्ती असणार नाही, म्हणून त्याला साम्यवाद म्हणायचं. पण प्लेटोच्या साम्यवादाला साम्यवाद काय म्हणायचं, तर राज्यकर्त्या वर्गाला स्वतःची संपत्ती नाही, स्वतःचं कुटुंब नाही, स्वतःची खाजगी मालमत्ता नाही, म्हणून त्याला साम्यवाद म्हणायचं. पण त्याचा साम्यवादाचा आणि आधुनिक साम्यवादाचा काही संबंध नाही. आधुनिक साम्यवादाचं उद्दिष्ट वेगळे आणि प्लेटोच्या साम्यवादाचं उद्दिष्ट केवळ आदर्श राज्य निर्माण करणे हे आहे. त्यानंतर स्त्रियांचा साम्यवाद म्हणजे काय, तर स्त्रियांचा साम्यवाद म्हणजे स्त्रियांना पुरुषांच्या इतकंच संधी मिळाली पाहिजे. कारण ग्रीक नगर राज्यांच्या मध्ये सुद्धा
गणराज्यांच्या मध्ये सुद्धा स्त्रियांना संधी नव्हती. आणि हे जगभर होतं एकेकाळी. तर स्त्रिया या दडपल्या गेलेल्या होत्या. म्हणजे नागरी अधिकार जे होते, राज्यकारभाराचे अधिकार जे पुरुषांना होते, 20 वर्षाच्या पुढच्या प्रत्येक पुरुषाला, म्हणजे सर्वच पुरुषांना नाही, पण ज्यांना नागरिकाचा दर्जा आहे, जे गुलाम नाहीत, असे जे लोक होते, अशा लोकांना नागरिकत्वाचे अधिकार होते, राज्यकारभाराचे अधिकार होते, थोडक्यात राजकीय अधिकार होते. तर हे राजकीय अधिकार कुठल्याही वर्गातल्या स्त्रियांना नव्हते. म्हणजे राज्यकर्त्या वर्गात स्त्रिया नव्हत्या, सैनिक वर्गात स्त्रिया नव्हत्या, आणि उत्पादक वर्गात स्त्रिया होत्या, पण उत्पादक वर्गातल्या पुरुषांना पण राजकीय अधिकार नव्हते, कारण ते नागरिक मानले जात नव्हते. सैनिक आणि राज्यकर्ता वर्ग एवढाच नागरिकांचा वर्ग होता. तर महत्त्वाची गोष्ट काय की स्त्रियांचा साम्यवाद त्यांनी सांगितला, आणि स्त्रियांना पण राज्यकारभारामध्ये पुरुषांच्या इतकाच वाटा असला पाहिजे, पुरुषांच्या इतकीच संधी स्त्रियांना पण राज्यकारभारामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून त्याने साम्यवादाचा, स्त्रियांच्या साम्यवादाचा विचार सांगितलेला आहे. तर त्याचं जे आदर्श राज्याचं वैशिष्ट्य आहे साम्यवाद, तर स्त्रियांचा साम्यवाद आणि राज्यकर्त्या वर्गाचा साम्यवाद असे 2 प्रकारचे साम्यवाद त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचा उद्देश आदर्श राज्य निर्मितीचा आहे साम्यवादाचा पण. स्त्री पुरुषांना समान स्थान हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हे त्याचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्या, म्हणजे साम्यवादामध्ये आपण ते बघितलंच. आणि पुढचं वैशिष्ट्य आहे सर्वंकष सत्तावादी राज्य. तर राज्य हे सर्वंकष सत्तावादी असेल म्हणजे काय, राज्याचे 2 प्रकार असतात, एक सर्वंकष राज्य आणि दुसरं आहे अनेकात्मक राज्य किंवा लोकशाही प्रकारचं राज्य. म्हणजे व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक अंगावर राज्याचं नियंत्रण राहील, राज्याचं वर्चस्व राहील, व्यक्तीची प्रत्येक कृती राज्याकडून नियंत्रित केली जाईल. म्हणजे सगळ्या प्रकारचं राज्याचं व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक अंगावर राज्याचं नियंत्रण असणं त्याला म्हणायचं सर्वंकष राज्य. तर प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये त्याने सर्वंकष राज्याचा पुरस्कार केलेला आहे, सर्वंकष सत्तावादाचा पुरस्कार केलेला आहे. आता हे काय केलं, मग त्याला हुकुमशाही नाही म्हणता येणार का, तर त्याला तो हुकुमशाही म्हणत नाही. त्याचं कारण असं की त्याचं असं म्हणणं आहे की राज्यकर्ता वर्ग हा तत्त्वज्ञान असणार आहे, आणि त्याला कुठलाही स्वार्थ नाही आहे. साम्यवादामुळं त्याला संपत्ती नाही आहे, कुटुंब नाही आहे, आणि तत्त्वज्ञानामुळं त्याला चांगलं काय, वाईट काय, श्रेयस काय, उपयुक्त काय, नागरिकांचं हित कशात आहे, राज्याचं हित कशात आहे, दीर्घकालीन हित राज्याचं कसं होईल, या सगळ्या गोष्टीचं त्याला सखोल ज्ञान आहे. त्याचं नियोजनबद्ध दीर्घकालीन शिक्षण झालेलं आहे या राज्यकर्त्या वर्गाचे, त्यामुळं तो भ्रष्ट होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून सर्वंकष राज्य जरी असलं तरी ते हुकुमशाही राज्य नाही असं त्याचा प्लेटोचा दावा आहे. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ती हुकुमशाही जरी असली तरी ती उपकार करती हुकुमशाही आहे, ती कल्याणकारी हुकुमशाही असंही त्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर त्याच्या राज्याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की या आदर्श राज्यामध्ये राज्यघटनेची आवश्यकता नाही, कारण त्यानं आदर्श राज्याच्या कल्पनेमध्ये कुठेही राज्यघटनेचा पुरस्कार केलेला नाही. आता राज्यघटना नाही असं राज्य जगामध्ये आज तरी कुठेही अस्तित्वात नाही, आणि राज्यघटनेशिवाय कुठल्याही देशाचा कारभार आजही चालू शकत नाही. ज्या वेळेला राजेशाही होती त्यावेळेला राजा किंवा हुकुमशाही, कुठल्याही प्रकारचा हुकुमशाह असेल, राजा असेल, लोकनियुक्त राजा असेल, लोकनिर्वाचित राजा असेल किंवा वंशपरंपरेनं असेल, तर त्या हुकुमशाहीमध्ये राज्यघटना असण्याचा काही प्रश्न नसायचा प्राचीन काळामध्ये किंवा आधुनिक काळामध्ये. पण कायदे राज्याचे असायचे, पण ज्याला आपण आज अधिकृत राज्यघटना देशाची म्हणतो अशी अधिकृत राज्यघटना नसायची. आणि जे कायदे असायचे ते कायदे पण राजाच्या मर्जीप्रमाणे, राजाच्या मनाप्रमाणे कायदे असतील. म्हणजे राजा म्हणेल ती गोष्ट, राजाच्या तोंडातून जो शब्द बाहेर पडेल तो कायदा, असा प्रकार राजेशाहीमध्ये, हुकुमशाहीमध्ये असायचा. तर प्लेटोचं असं म्हणणं आहे की आदर्श राज्यामध्ये राज्यघटनेची काही आवश्यकता नाही. याचं कारण असं की राज्यकर्ता हा पूर्णत्वाला गेलेला असणारे, त्याला अतिशय उच्च दर्जाचं ज्ञान असणारे, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दुर्गुण राजामध्ये असणार नाहीत. आणि म्हणून तो आदर्श राजा असल्यामुळं आदर्श राज्याला राज्यघटनेची मर्यादा असणार नाही. मुळात राज्यघटनेची मर्यादा घालून दिलं म्हणजे राजाच्या कर्तृत्वाला, राजाच्या ज्ञानाला मर्यादित करणं आहे, किंवा राजावर, तत्त्वज्ञावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. आणि प्लेटो स्वतः तत्त्वज्ञ असल्यामुळं
तत्त्वज्ञ सॉक्रेटिसचा त्याच्यावर प्रभाव असल्यामुळं त्याचा ज्ञानावर प्रचंड विश्वास होता आणि म्हणून त्यानं प्लेटोनं राज्यघटनेची आवश्यकता नाही, कारण राजाच स्वतःच कायदा आहे, तो स्वतःच राज्यघटना आहे, कारण तो तितका ज्ञानी आहे, तो कायद्याच्याही पुढे गेलेला आहे, कायद्याच्यापेक्षा राजा श्रेष्ठ आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर आदर्श, आता ही झाली आदर्श राज्याची त्याची एकंदरीत कल्पना वेगवेगळी राज्याच्या वैशिष्ट्यांच्यावरून. तर आता आपण या आदर्श राज्याच्या कल्पनेचं मूल्यमापन करूया, मूल्यमापन किंवा त्याचे दोष बघूया. तर पहिला दोष जो आहे तो व्यक्ती आणि राज्य यात अनावश्यक अशा प्रकारचं साम्य त्याने दाखवलेलं आहे. म्हणजे व्यक्ती आणि राज्य हे वेगळेपण त्याने केलेलंच नाही आहे. म्हणजे व्यक्तीला राज्याचा भाग करून टाकलेला आहे, व्यक्तीला स्वतःचं स्वतंत्र व्यक्तित्व त्याच्या राज्यामध्ये राहिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर दुसरी टीका त्याच्या आदर्श राज्यावर अशी केली जाते की त्याने व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर बंधनं घातलेली आहेत. म्हणजे व्यक्ती आधुनिक काळामध्ये स्वातंत्र्याचं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्व किती हे आपल्याला माहिती आहे की व्यक्तीला व्यक्तित्वाचा विकास करायचा असेल तर स्वातंत्र्य अत्यंत आवश्यक असतं. आणि प्लेटोनं तर व्यक्तीला संपूर्णपणे आदर्श राजाच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. आदर्श राजा व्यक्तीचं कल्याण त्याला कळतं, राज्याचं कल्याण त्याला कळतं, या कल्पनेतून त्याने व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. त्यानंतर त्याचा कार्यविशेषज्ञतेचा जो सिद्धांत आहे, म्हणजे जे त्याने वर्गीकरण 3 भागामध्ये केलेलं आहे आदर्श राज्यामध्ये, राज्यकर्त्यांचा वर्ग, त्याच्यानंतर सैनिकांचा वर्ग आणि उत्पादकांचा वर्ग किंवा सामान्य नागरिकांचा वर्ग, आणि त्याच्या जोडीला त्याने न्याय सिद्धांत सांगितलेलं आहे. तर ह्या न्याय सिद्धांतामुळं या 3 वर्गांनी आपापली कामं करावी, राज्यकर्त्यांनी आपली कामं करावीत, सैनिकांनी संरक्षणाचं करावं आणि उत्पादकांनी उत्पादनाचं आणि सेवेचं काम करावं, आणि इतर 2 वर्गांची सेवा उत्पादक वर्गाने करायची. त्यांना आवश्यक ज्या भौतिक गरजा असतील त्यांचं उत्पादन आणि सेवा पुरवण्याचं काम उत्पादक वर्गाने करायचं. म्हणजे हा आहे त्याचा कार्यविशेषज्ञतेचा सिद्धांत. म्हणजे त्या वर्गानं त्याच्या कामामध्ये एक्सपर्ट व्हायचं, त्याच्या कामामध्ये तज्ज्ञ व्हायचं आणि इतर वर्गाच्या कामाच्या मध्ये हस्तक्षेप करायचं नाही. तर हा जो विचार आहे याच्यामुळं काय होतं की व्यक्तीचा सर्वंकष विकास होत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये फक्त राज्यकर्त्याचेच गुण आहेत का, एखाद्या व्यक्तीमध्ये फक्त सैनिकाचेच गुण आहेत का, एखाद्या व्यक्तीमध्ये उत्पादकाचेच गुण आहे का, तर असं नसतं. व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे विविधांगी असतं, बहुअंगी असतं, अनेक गुणवैशिष्ट्यांनी बनलेलं असतं आणि कालाच्या ओघात इतरही गुण, माणसामध्ये नसलेले गुणसुद्धा विकसित होतात. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्याने जो विशेषज्ञतेचा सिद्धांत मांडलेला आहे तो काही तितकासा बरोबर वाटत नाही. त्यानंतर उत्पादक वर्गाकडे त्याने साफ दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे एक वर्ग राज्यकर्त्यांचा वर्ग आहे, दुसरा वर्ग सैनिकांचा वर्ग आहे आणि तिसरा जो उत्पादकांचा वर्ग आहे, या उत्पादकांचा वर्ग केवळ गुलामासारखं जीवन जगणार आहे, त्याला कुठलेही अधिकार असणार नाही. एकतर त्याला स्वातंत्र्य असणार नाहीच आहे, व्यक्ती स्वातंत्र्य त्याच्या आदर्श राज्यामध्ये नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट, उत्पादक वर्गाला शिक्षण पण खूप कमी दिलेलं आहे. म्हणजे जो सगळ्यात कमी शिकेल तो उत्पादकाच्या मध्ये जाईल असं त्याने म्हटलेलं आहे. म्हणजे एका अर्थानं भारतातल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेसारखीच ती समाज व्यवस्था आहे. म्हणजे एका अर्थाने त्याने एका वर्गाला शिक्षणापासूनही दूर ठेवलं, त्याला सैनिक होण्यापासून दूर ठेवलं, उमराव होण्यापासून दूर ठेवलं आणि राज्यकर्ते होण्याची पण संधी नाकारलेली आहे. आणि म्हणून उत्पादक वर्गाच्या विकासाच्या दृष्टीनं त्याने फारसा विचार केलेला नाही. एका अर्थानं तो गुलामगिरीचंच समाज, म्हणजे तो डायरेक्ट गुलामगिरीचं समर्थन जरी करत नसला तरी पण एका अर्थानं उत्पादक वर्ग त्याच्या ह्या वर्ग व्यवस्थेमुळे गुलामच बनलेला आहे, वरच्या 2 वर्गांचा, राज्यकर्त्या वर्गाचा आणि सैनिक वर्गाचा. त्यानंतर शिक्षण प्रणाली जी आहे त्याची आदर्श राज्याची ती कंटाळवाणी आहे, म्हणजे खूप दीर्घ आहे. म्हणजे राज्यकर्त्या वर्गाला तर मरेपर्यंत शिक्षण आहे, उत्पादक वर्गाचं शिक्षण मर्यादित आहे, सैनिक वर्गाला उच्च शिक्षण लागतं आणि राज्यकर्त्या वर्गाला शिक्षण, प्रशिक्षण आणि मरेपर्यंत त्यांनी अभ्यास करत राहायचं आहे. म्हणजे अशी खूप दीर्घकालीन किचकट त्याच्यात शारीरिक शिक्षण आहे, त्यामध्ये भावनिक शिक्षण आहे आणि तत्त्वज्ञानाचं शिक्षण आहे. असं खूप दीर्घकाळ चालणारी किचकट आणि
गुंतागुंतीची अशी त्याची शिक्षण प्रणाली आहे. आणि मनुष्य आयुष्यभर शिकतच राहिला तर तो राज्यकारभाराला वेळ कधी देणार अशी टीका त्याच्यावर केली जाते. त्यानंतर पुढची टीका त्याच्या आदर्श राज्यावर केली जाते की त्याने गुलामांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. म्हणजे त्याचा प्लेटोचा शिष्य जो आहे अरिस्टॉटल, त्यांनी गुलामगिरीचं समर्थन केलं. प्लेटोनं जरी जाहीरपणे गुलामगिरीचं समर्थन केलं नसलं तरी त्याने गुलामगिरीला विरोध पण केलेला नाही आहे. याचा अर्थ असा की त्याला गुलामगिरीचं समर्थन वेगळं करण्याची गरज पडली नाही, तर नैसर्गिकच गोष्ट आहे ती गुलामगिरी, ती आवश्यकच गोष्ट आहे असं त्याच्या एकंदरीत विचारातून दिसतं. कारण त्याने गुलामगिरीला कुठेही विरोध केलेला नाही आहे. आणि म्हणून गुलामांच्या वर्गाकडे दुर्लक्ष करणं ही गोष्ट त्याच्या आदर्श राज्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणून ही टीका त्याच्यावर होते की त्याने गुलामांच्याकडे साफ दुर्लक्ष केलेलं आहे. गुलामांच्या विकासाच्या संदर्भामध्ये त्यांनी काही विचार केलेला नाही. राज्यामध्ये गुलामांची काय स्थान असेल याच्याबद्दल त्यांनी काही विचार केलेला नाही. म्हणजे गुलाम हे गुलामच राहतील असं त्याचं एकंदरीत त्याच्या विचारावरून दिसतं. नंतर त्याच्या साम्यवादावर टीकाकार अशी टीका करतात की त्याचा साम्यवादाचा जो विचार आहे हा अशक्य आणि अयोग्य आहे. कारण राज्यकर्त्या वर्गाला संपत्ती असणार नाही, राज्यकर्त्या वर्गालाचा विवाह होणार नाही, कुटुंब असणार नाही, ज्या राज्यकर्त्या स्त्रिया आहेत त्यांचे विवाह होणार नाहीत, जे राज्यकर्ते पुरुष आहेत त्यांचे विवाह होणार नाही, त्यांची स्वतःची मुलं बाळं असणार नाही आहेत. आणि जर स्वतःची मुलं बाळं नसतील आणि कुठलीही व्यक्ती जी काम करत असते ती व्यक्ती प्रेरणेनं काम करते, व्यक्तिगत स्वार्थाच्या प्रेरणेनं काम करते असते. स्वार्थ ही माणसाच्या कामाची प्रेरणा असते. जर व्यक्तीला काही लाभ मिळाला नाही तर व्यक्ती काम करणार नाही. आणि म्हणून केवळ तत्त्वज्ञ आहे तो आणि त्याला सगळं कळतं असा आदर्श वर्ग त्यांनी मानला आणि तो ज्ञानी आहे म्हणून तो सगळं करेल असं एक आदर्श विचार प्लेटोचा आदर्श राज्याच्या मध्ये त्याने सांगितलेला आहे. आणि म्हणून ही फक्त कल्पना आहे, ही वास्तवात येण्यासारखी गोष्ट नाही आहे. कारण राज्यकर्त्या वर्गाला जर संपत्तीच नसेल तर आयुष्यभर राज्यासाठी मरमर मरायचं आहे. त्या राज्यकर्त्याला आयुष्यभर प्रचंड अवघड अशा प्रकारचं शिक्षणाची प्रक्रिया आहे, किचकट गुंतागुंतीची. आणि मग त्याच्यानंतर आयुष्यभर प्रशासनाचं काम करायचं आहे, कारभाराचं काम करायचं आणि व्यक्तिगत कुठलाही फायदा नाही. त्याला स्वतःचं कुटुंब नाही, त्याला संपत्ती नाही, म्हणजे व्यक्तिगत प्रेरणा कुठली नाही. आणि म्हणून ही अव्यवहार्य अशा प्रकारची अशक्यप्राय कल्पना वाटते. आणि स्त्रियांच्या साम्यवादाच्या बाबतीमध्ये पण तसंच म्हणता येईल की म्हणजे स्त्रियांना समानतेचा अधिकार देतो ही चांगली गोष्ट आहे, परंतु राज्यकर्त्यांना कुटुंब नसणार, स्त्रिया नसणार ही गोष्ट मात्र अशक्य कोटीतली आपल्याला वाटते. त्यानंतर तत्त्वज्ञ राजाची जी कल्पना ही पण अव्यवहार्य आहे. म्हणजे मगाशी आपण सांगितलं की साम्यवाद जसा अशक्य आहे, म्हणजे व्यक्तिगत प्रेरणा राज्यकर्त्याला काही नाही आहे. आणि मग अशा प्रकारचा पराकोटीचा ज्ञानी, पराकोटीचा चिंतनशील, पराकोटीचा त्यागी अशा प्रकारचा राज्यकर्ता वर्ग निर्माण होणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे अशी टीका त्याच्या या साम्यवादावर केली जाते. आणखी एक टीका अशी केली जाते त्याच्या राज्यघटना नसण्याच्या गोष्टीवर. तर राज्यघटनेशिवाय राज्य कसं होईल? राज्यघटना जर नसेल, मूलभूत कायदा देशाला नसेल तर राज्यकर्ता म्हणेल तो कायदा, राज्यकर्त्याचा कुठलाही शब्द हा कायदा आणि राज्यकर्त्याची लहर हा कायदा होईल, राज्यकर्त्याची मर्जी हा कायदा होईल. आणि म्हणून असं असता कामा नये. पण त्याचं जे म्हणणं आहे की त्याची जी मूळची कल्पना आहे की राज्यकर्ता ज्ञानी आहे, तत्त्वज्ञ आहे आणि तो सद्गुणी, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुर्गुण नाही आहे. पण असा प्रकारचा सद्गुणी, कुठल्याही प्रकारचं व्यक्तिगत सुख, भौतिक सुख, कौटुंबिक सुख आणि संपत्तीचं सुख नसणारा माणूस राज्यासाठी आयुष्यभर मरेपर्यंत काम करील ही गोष्ट व्यवहाराच्या पातळीवर खरी वाटत नाही. आणि म्हणून हा राज्यकर्ता वर्ग भविष्यामध्ये तत्त्वज्ञ जरी असला तरी तो पुढे भ्रष्ट होऊ शकतो. आणि राज्यघटना नसेल तर हा राज्यकर्ता राज्याच्या सत्तेचा दुरुपयोग करू शकतो, संपत्ती पुढे तो गोळा करू शकतो किंवा अन्य काही मार्गाने तो, अन्य काही पद्धतीनं तो भ्रष्ट होऊ शकतो, संपत्ती जमा करू शकतो. म्हणजे तो पुढे भ्रष्ट होणारच नाही याची काही खात्री आपल्याला देता येणार नाही. आणि म्हणून टीका अशी होते की या राज्यकर्त्या वर्गाला सुद्धा राज्यघटनेची आवश्यकता आहे. आणि नुसतं राज्यकर्ता वर्ग नाही, कायदा असला पाहिजे,
न्यायालय असली पाहिजे, प्रशासन आहे, या सगळ्यांना कुठल्या तरी नियमाने बांधणं आवश्यक आहे आणि म्हणून राज्यघटनेची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारची टीका ही एकंदरीत या आदर्श राज्याच्या कल्पनेवर प्लेटोच्या होते. तर मित्रांनो, आपण प्लेटोचा आदर्श राज्याचा सिद्धांत समजून घेतलेला आहे. धन्यवाद.